काळ हा टपलेला आहे ना, आणि काळाचं भय, मृत्यू जवळ आला तर काय आपल्याला काय होतं, घाबरला जातो. हा पण संत तर सांगतात याचसाठी होता केला अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग आपण केला का अट्टास? आपला शेवटचा दिवस कधी गोड होईल? आपला जन्म मृत्यू कुठला आहे हे संतच सांगतात, सद्गुरूच सांगतात. सद्गुरूंना आपण विचारलं तर सांगतात. त्याच्यासाठी अर्जुन आणि कृष्ण भगवंत, अर्जुनाने जसं भगवंताला कसं एकदम लहान गाईचं वासरू जसं झटके देतं ना, तसं अर्जुनाने कृष्ण भगवंताला झटके दिलेले आहे. आणि तेव्हा ती ज्ञान भगवद्गीतेच्या रूपाने आपल्याला पर्यंत पोहोचलं. ते सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी झटके द्यावे लागतात. गाय सुद्धा पाना वासराला तेव्हाच सोडते तेव्हा ते झटके देत तेव्हा सोडते. तसं सद्गुरूंना आपण झटके दिले ना, तेव्हाच ते सांगतील की शेवटचा दिवस कसा गोड करायचा. जन्म मृत्यू म्हणजे काय? श्वास घेतला म्हणजे तोच जन्म, परत येईल का नाही माहित नाही. आला तर जन्म, नाही आला तर मृत्यू. हा आला तर जन्म, नाही तर मृत्यू. सद्गुरू
देखी जेना नाश घालू कोणावरी कास. महाराज पुढे सांगतात, देखी जेना नाश घालू कोणावरी कास. जेव्हा मला सद्गुरूंचं दर्शन झालं नव्हतं, तेव्हा मी देवाला ज्यावेळेस विनवत होतो, त्यावेळेस माझे षडविकार जे आहेत ते मला परमार्थामध्ये आडवे येत होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षडविकार आहेत ते मला परमार्थ करण्यासाठी आडवे येत होते. असमर्थ आहेत प्रकाशित करण्याला. असा जो प्रकाश आहे तो ब्रह्मांडातला प्रकाश आहे. जेव्हा सद्गुरूंमार्फत दिलेल्या नामाच्या चिंतनाने तो प्रकाश आतमध्ये जेव्हा प्रकट होतो, मग जे सद्गुरू सगुण रूपाने आपल्याला भेटलेले तेच निर्गुण रूपाने आपल्या हृदयामध्ये विराजमान झालेले असतात. मग काळाचं भय राहील का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काळे काळे केले तोंड, अभांड प्रकाश देखून या. असा प्रकाश मी काळानेच पाहिला की काळाने सुद्धा काळ तोंड केलं. आणि तुकोबराय म्हणतात, माथा दिला पाय, काळाच्या माथ्यावर आपण पाय दिलाय. म्हणजे काळ खूप अट्टहास केला. एक एक विकार घालवण्यासाठी मी कंबर कसली. एक एक विकार घालवण्यासाठी किती विकार. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे परमार्थात आडवा येतो तो कोण? अहम. अहम जो आहे ना, तो खूपच घातक आहे आणि तोच परमार्थात आडवा येतो. कुठला अहम आहे घातक? मीचा. मी देह आहे हाच घातक आहे. मी देह आहे हाच घातक आहे. आणि ह्याच मीने संसार घडला. भगवंताविषयी विसर पडला. कशामुळे? ह्याच मी. कारण जो अहम आहे ना, त्या अहममुळेच आपण संसारात गुंतून गेलो. मी करतो, मी करतो, मी करतो, हे सगळं माझं आहे, ही संपत्ती सगळी माझी आहे, ही माझी मुलं आहेत, ही माझी पत्नी आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे. आणि हाच मी घातक आहे. ह्या मीने भल्या भल्यांना परमार्थाच्या उच्च लेवल जी असते ना, उच्च पातळीवरून खाली आणलेलं आहे. मी किती उच्च गायनाचार्य आहे, मी किती मोठा कीर्तनकार आहे, मी किती ज्ञानी आहे, मी देव पाहिला आहे, मला मोक्ष माहित आहे. आणि जो मी आहे तोच घातक आहे. जिथं मी आला तिथं संपलं. भले भले आले खाली उच्च पातळीवरून, कारण तिथे जिथं मी आला तिथं अहंकार आलाच. अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. कीर्तन जरी करायचं असेल, भगवंता योग ज्ञान पैसिता गुरुचरण उपसिता वैराग्यासी, परिसंता व्यवस्थिता योग ज्ञान पैसिता आणि गुरुचरण उपसिता वैराग्याची.
मग त्या भगवंताला पाहायचं असेल तर संतांची संगत धरली पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, तेव्हा तो दिसेल ना. मग एकदा सद्गुरूंनी दिलेल्या नामावर आरूढ राहिले, तो व्यापक दिसतो. कोण? भगवंत. कारण माऊली सांगतात, जे जे देखीचे भूते ते ते मानीजे भगवंत, ऐसा भक्ती योग निश्चित जाण मला. भक्ती कशी सांगितली की जे जे दिसत ते भगवंत मान आहे, नाही तू मान. मग आपण कधी मानू? त्यासाठी आपण आपल्याला मानलं पाहिजे ना. जेव्हा आपण म्हणू स्वतःला की मी अहम ब्रह्मस्मी, तेव्हा ते व्यापक स्वरूप दिसेल ना आपल्याला. जोपर्यंत आपण स्वतः भगवंत होऊ शकत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला भगवंत कसं मानू? आणि त्यासाठी सद्गुरूंना सर्व भावी शरण गेल्याशिवाय आपली व्यापक दृष्टी होणार का? नाही होणार. तेव्हा तो मृत्यूच्या रांगेमध्ये उभा राहतो. मग तेव्हापासून आपल्या मृत्यू भगवंताने प्रत्येकाला श्वास मोजून दिलेले आहेत. त्या श्वासाचा उपयोग कसा करायचा हे सद्गुरू शिकवतात आपल्याला. मग आपण काय करतो? संसारात आसक्त असल्यामुळे आपल्याला ते भय आहे काळाचं. पण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही हो. जे संसारात आपण धन कमवलं ते कुबेराचं आहे आणि देह काळाचा आहे, तो द्यायचा आहे आपल्याला परत. आपल्याला नोटीस येतात ना प्रत्येक वेळेस, येतात की नाही येतात? प्रत्येक वेळेस नोटीस येतात. खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे, येतात ना नोटीस. मग आपण त्या नोटिसाचं काय करतो? आपले केस पांढरे झाले तरी आपल्याला कळत नाही की आपला काळ जवळ आला. नाही कळत. आपण संसारात एवढं गुंतलोय की दुसरं सुद्धा नोटीस येतं तरी सुद्धा माझी मुलं मोठी व्हायची आहे, त्यांना योग्य मार्गाला लागायचंय, लग्न करायचंय, संसार करायचा, त्यांना व्यवस्थित करायचंय. पण स्वतःच काय? काहीच नाही. आणि मला सांगा, सापाच्या फण्याच्या सावली खाली नागाच्या उंदीर किती दिवस सुरक्षित राहिलो? तसा काळ आपल्या वर टपलेला आहे. मग हा मनुष्य जे देह दिलाय आपल्याला, तो कशासाठी दिलाय आपल्याला कळत नाही. हा देह आपण काय करतो? संसारासाठीच झिजवत असतो. संसार करतो 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 शेवटपर्यंत संसारातच तो जातो. जन्मापासून मरेपर्यंत संसारच करतो आणि काळ त्याला घेऊन जातो की नाही? आणि घेऊन गेल्यानंतर कर्माच्या धाग्याने तो परत 84 लक्ष योनी फिरत असतो. मग ते सोपं आहे का? पण त्याला कळत नाही की मी आज संसार करतोय, कुणासाठी करतोय? कुणीच नाही ना माझं. तो माझं सगळं ऐकतो तरी सुद्धा मला कच्च मडक म्हणलं. तर भगवंत म्हणाले, अरे नाम्या, तू मला जसा समजतो तसा मी नाही रे. तुला माझ्यापेक्षा माझा देहच आपलासा वाटतोय आणि मी मुळात तसा नाही. तुला माझ्यापेक्षा माझे कपडेच प्रिय वाटतात आहे, पण मुळात मी तसा नाही. मी कसा आहे
ह्याचा जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर विसोबा खेचरांकडे जा. नामदेव महाराज विसोबा खेचरांच्या शोधात गेले. जाताना रस्त्यामध्ये एक कुत्रा आला. नामदेव महाराज शिदोरी खोलली होती, शिदोरी खात होते. त्यावेळेस कुत्रा आला तर कुत्र्याला त्यांनी हाड केलं आणि नामदेव महाराज गेले. आणि गेल्यानंतर विसोबा खेचरांकडूनचा दृष्टांत तुम्हाला माहितीच आहे. शंकराच्या पिंडीवर विसोबा खेचरांनी पाय ठेवला होता, ते आता सांगत नाही मी. मग विसोबा खेचरांकडून जाऊन आल्यानंतर नामदेव महाराजांच्या वृत्तीमध्ये कसा पालट झाला. नामदेव महाराज परत भोजनाला बसले होते शिदोरी खोलून. तो कुत्रा आला, त्यांच्या ताटामधली भाकरी चपाती घेऊन गेला, पोळी घेऊन गेला. तर नामदेव महाराज त्याच्या पाठी तुपाची वाटी घेऊन गेले की बाबा रे, त्या पोळीला तूप लावून देतो आणि ती खा. सांगण्याचा दृष्टांत तिथे संपला. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, ज्या भगवंताला आपण सगुण रूपात पाहतो तो कसा नटलेला आहे. तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलंच आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हे तुझ्या चित्तामध्ये बुद्धीमध्ये स्थिर कर. आणि हे